मिरज तालुक्यातील खटाव येथील कर्नाटक सीमेवरील घोरपडे वस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे। बुधवारी मध्यरात्री 12:30 ते 1च्या सुमारास 5 ते 8 चोरट्यांनी महादेव घोरपडे यांच्या घरात घुसून महादेव व पत्नी सुमन यांच्यावर चाकू व काठीने हल्ला केला। या घटनेत 1.5 तोळे सोने, मंगळसूत्र आणि सुमारे 25,000 रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला आहे। महादेव घोरपडे यांच्या डोक्यावर चाकूचा वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून काठीच्या मारहाणीमुळे हात फ्रॅक्चर झाला आहे। तर सुमन घोरपडे यांच्या कानातील सोन्याचे दागिने ओढल्याने कान फाटले आहेत। आरडाओरड झाल्यानंतर शेजारी लोक जमा होतात चोरटे पळून गेले। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या जबरी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस, DYSP, क्राईम ब्रांच, फॉरेन्सिक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे। कर्नाटक सीमेवरील गावांमध्ये चोरीचे प्रमाण वाढत असल्याने सीमा भागात सुरक्षा वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। महादेव रामचंद्र घोरपडे बोलतो। रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही दळण दळून